रेवदांड्याचं अगरकोट म्हटलं की डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं, लांबलचक तटबंदी आणि सातखानी बुरुज. बाकी किल्ल्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. चला तर समुद्राच्या कवेतला अगरकोट पाहूया. गावातला मुख्य डांबरी रस्ताच किल्ल्याच्या तटबंदीतून काढलेला आहे. त्यामुळे आज किल्ला रस्त्याच्या दोन्ही अंगाला विभागलेला दिसतो. 1508 मध्ये विजापूर पोर्तुगीज लढाईत पोर्तुगीजांचा पराभव झाला, तरीही त्यांनी इथे पाय रोवण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. 1521 मध्ये विजापुराच्या सैन्याने चौल बंदर जाळून पोर्तुगीजांचा पुन्हा पराभव केला. यानंतर पोर्तुगीजांनी रेवदांड्याचं मोक्याचं स्थान ओळखून अगरकोट किल्ल्याची उभारणी सुरू केली. इथं 2 प्रमुख दरवाजे आहेत. जमिनीकडे उघडणारा उत्तरेचा पोर्टा दे टेरा आणि बंदराच्या दिशेने उघडणारा दक्षिणेचा पोर्टा डो मार. समुद्राच्या दरवाजावर पोर्तुगीज राजचिन्ह कोरलेलं दिसतं. प्रवेशद्वाराच्या आत पोर्तुगीज शिलालेख आहे. इथं पायऱ्यांनी वर जाता येतं. आत गेल्यावर दिसतात मॉर्टिस चर्चचे अवशेष. शेजारी बालेकिल्ल्याचा भाग असलेला चौकोनी बुरुज दिसतो. दर्शनी भागावर पोर्तुगीज चिन्ह आणि खाली सेंट पीटर आणि पॉल यांच्या प्रतिमा. या 2 संतांवरूनच किल्ल्याला नाव मिळालं, सौ पेद्रो ए सौ पावलो दे चौल. दक्षिणेच्या दरवाजातून डावीकडे वळत पश्चिम किनाऱ्याच्या दिशेने निघालो. आतल्या नारळीच्या बागांमधून चालणं हा सुखद अनुभव असतो. घर, शेती, रोजचं जगणं शतकानुशतकं जुन्या भिंतीच्या आत सुरू आहे. चालताना एकोमागोमाग एक भग्नावशेष नजरेत पडत राहतात. सेंट झेवियर्स चॅपल, डॉमिनिक चर्च आणि मठ, ऑगस्टिन चर्चचा टावर आणि किनाऱ्याच्या वाटेवर डावीकडे जेझुइट मॉनेस्ट्री. इमारत मोडकळीस आलेली दिसते, तरी गोलाकार कमानीवर पोर्तुगीज चिन्ह अजूनही स्पष्ट दिसतं. 1570च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीने किल्ल्याला वेढा घातलेला, ज्यात अनेक वास्तू जमीनदोस्त झाल्या. काहींची पुनर्बांधणी झाली तर काही तशाच कायम नष्ट राहिल्या. चालत पुढं गेलं की दक्षिणेकडचा जमिनीचा दरवाजा लागतो, पोर्टा डे टेरा. आत बाहेर जाण्यासाठी इथे काटकोनात वळसा घ्यावा लागतो. हे बघून पुढे तटबंदी समांतर मी किनाऱ्याकडे चालू लागलो. 1683 मध्ये मराठ्यांनी रात्री रेवदांड्यावर हल्ला केला, पण पोर्तुगीजांनी तो परतवला. मराठ्यांनी वेढा कायम ठेवला, मात्र पोर्तुगीजांनी फोंड्यावर प्रतिहल्ला केल्याने मराठ्यांना वेढा सोडावा लागला. समुद्राकडचा दरवाजा ओलांडला की लगेच रेवदांडा बीच सुरू होतो. इथं पोहोचल्यानंतरचं समाधान पर्यटकांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. ओहोटीची वेळ होती. पश्चिमेकडून पडणाऱ्या सूर्यप्रकाशात किल्ल्याची ही अजस्र दगडी भिंत सोनेरी झळकत होती. उंच तटबंदी, ओहोटीमुळे मोकळा झालेला किनारा आणि भिंतीवरून डोकावणारी नारळी झाडं, या साऱ्यांमुळे ही जागा कोकणप्रेमींच्या बकेट लिस्टमध्ये एक ठळक नाव बनते. समोर कुंडलिका नदी समुद्राला मिळताना दिसत होती आणि पलीकडे डोंगर माथ्यावर उभा कुर्लाई किल्ला. च्या सुमारास फ्रान्सिस्कन चर्चच्या जागी हा भव्य मनोरा उभारला गेला. 29 मीटर उंचीचा 7खानी बुरुज. आज मात्र याचे फक्त 4 मजले शिल्लक उरलेले आहेत. वरचे 3 मजले काळाच्या ओघात नष्ट झाले.
बुरुजाजवळ काही जुन्या तोफा जमिनीवर तशाच पडलेल्या दिसतात, तर काही गाड्यांवर मांडून प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. किल्ल्याच्या उत्तर टोकाला असलेल्या सेंट फ्रान्सिस बुरुजावर मी पोहोचलो. इथल्या बुरुजांप्रमाणेच समुद्राकडच्या तटबंदीलाही संतांची नावे दिली गेलेली आहेत. पश्चिमेकडून सुरुवात केली तर सेंट डियागो वॉल, सेंट लुईस वॉल, सेंट थॉमस, डॉमिनिक, हायसिंथ आणि मार्टिन वॉल अशी उपलब्ध नोंदीनुसार काही नावं सापडतात. 1739 वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर आपला प्रभाव टिकणार नाही हे ओळखून पोर्तुगीजांनी आगरकोट आणि कोर्लाई इंग्रजांच्या स्वाधीन केला. 1740 रोजी कॅप्टन इंचबर्ट यांच्या मध्यस्थीने तह झाला. साष्टातील गावांच्या मोबदल्यात पोर्तुगीजांनी रेवदांडा आणि कोर्लाई मराठ्यांना दिलं आणि पोर्तुगीज सैन्य गोव्याला निघून गेलं. यानंतर ही किल्ल्याची सत्ता अनेकदा बदलली. 1806 साली इंग्रजांनी किल्ल्याचा ताबा घेतला. पुढे 1817 साली आंग्रेंनी तो परत जिंकला. अवघ्या वर्षभरातच किल्ला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि इथून पुढे किल्ल्याचं लष्करी महत्त्व कायमचं संपुष्टात आलं. किल्ल्याचा पसारा मोठा आहे. पुरेशी माहिती नसल्याने उरलेला मोठा भाग दुर्लक्षित राहतो. पण किल्ला कोकणाच्या समृद्ध, संघर्षमय आणि गौरवशाली इतिहासाचा जिवंत अध्यायाचा एक भाग नक्कीच आहे. मी विशाल देवरे. पुढची भेट कोर्लाई किल्ल्यावर. स्टे ट्यून्ड.